नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। गेल्या वीकमध्ये व्हिडिओ नाही बनवला मी, मग थोडी तब्येत खराब होती आणि मागी गणपती पण होता। आजची लोकेशन एकदम मस्त आहे, मुंब्र्यामध्ये डोंगरावर आहे, देवीचं मंदिर आहे। ते मंदिर तुम्हाला डायरेक्ट पोहोचल्यावर दाखवीन मी आज। बघा, सुंदर मंदिर आहे एकदम। यूट्यूबवर पण एक पण व्हिडिओ नाही त्या मंदिराचा, आता तुम्हाला डायरेक्ट पोहोचल्यावरच दाखवतो मी मंदिर। कोणाला हा मंदिर माहिती होता त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ सुरुवात जशी होईल तसं तुम्ही पहिला कमेंट करून सांगा मला, हा मंदिर आम्हाला माहिती होतं म्हणून। चला आता प्रवासाला आम्ही सुरुवात करतो, निघतो आता जायला मुंब्र्याला। चला राईडला सुरुवात करते मी आता। गणपती बाप्पा मोरया। निघल्यावर आमच्या गाडीची रोडनी मागची बघा, आमच्या गावातला तलाव गणपती विसर्जनचा। आता पोचल्यावर आम्ही घंटोली नोडला पोचल्यावर सिग्नलवर थांबतो जरा। चला सिग्नल सुटला आता। शिलपाट्याला जावं म्हणजे आपला फिक्स रोड मापापरी, दुसरा रोडच नाही। ठाण्यावरून लांब पडतं ना भरपूर। संडे आहे तर अजिबात गर्दी नाही रोडला। क्लायमेट पण मस्त आहे आज। वीज नाही चढत, एवढीच खालून जातो, वीज नाही करत। रोड जाम खराब आहे। आजची मंदिराची लोकेशन एक नंबर आहे। मंदिर छोटासच आहे डोंगरावर, लोकेशन बघायला तुम्ही तिथला व्ह्यू एक नंबर आहे। पहिले गेलोय मी तिथं म्हणून तुम्हाला सांगतोय। शिलपाड्यावर पोचल्यावर माझी एक दोन मेवणी येणार आहे तिथे जायला। तर मंदिराला लॉक असतं, त्या चावी ते जाणार आहे। शिलपाड्याला गेल्यावर त्यांना फोन करायचा आहे, मग तोपर्यंत तिथे पोचतील। त्यांना कॉल करून ठेवतो मी आता, तोपर्यंत पोचतील मध्ये पण लेट नको व्हायला, ऊन वाढत चाललंय ना। आज जरा ब्लॉगिंग करायला मजा येत आहे, किती दिवसांनी बायको बरोबर आले त्याच्यामुळं। आता आपल्याला पुढून लेफ्ट मारायचं आहे मुंब्रा बायपासवाला शिलपाट्यावरून। आला लेफ्ट, घालून चाललोय आम्ही। आम्हाला तिकडे एका जागेवर थांबायचं आहे, तिथे येणार आहे लोक। तेव्हा इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला। मुंब्रा देवीची व्हिडिओ आम्ही सरळ गेलतो तिथून कौशा गावाच्या रोडनी। इथून पण तुम्ही मुंब्रा देवीला पण जाऊ शकता, इथून शॉर्टकट पडतं। फक्त काय हायवेला गाडी उभी करायला लागतं। ब्रिजवरून आलो असतो तरी चाललं असतं, इथंच उतरलो असतो। शिवराम मामा हाऊस पोचलो आता आम्ही। इथे येणार होती मेवणे माझे। बघा आला, चावीचा लफडा झालाय, थांबले होता चावीसाठी। गेले आता गावात आणायला चावी। यश भेटेल थोड्या वेळात, मग जाऊ वरती।
बघा वरती डोंगरावर आहे मंदिर, इथून पण दिसतंय. मस्त पांडवकालीन मंदिर आहे, पांडवांनी बांधलेलं आहे, पण तो त्याचं बांधकाम वाढवून चांगलं मंदिर बनवण्यात आलं आहे. बघू, दाखवतो तुम्हाला. चला आले ते, अर्धा तास गेला इथंच. भाई लोग चलो. देखिया आज जरा आज बघा आता 2 मिनिटांनी पोहोचू आपण. जो आहे मुंब्रा बायपास हायवे. काय राहिले बघा, समोर झेंडा लागलाय. पहिला यो मंदिर लागल त्याला कड्यावरील आई बोलतात. कौसा गावातील लोक सगळी. कड्याची देवी आधी यो मंदिर लागतं, त्याच्यानंतर बघा पोचलो. बाईकीतच ठेवायला लागल वाटतं. हे गाडी आहे ठेवायची. बघा आजचे पार्टनर बघा किती आहेत. चला आता सुरुवात करू वरती जायला. बघा पायऱ्या चालू झाल्या. इथून कऱ्याची आई बोलतात ते देवीला. इथूनच व्ह्यू बघा किती भारी आहे. वरती गेला तर अजून मजा येईल. कऱ्याची आई कौसा गाव. तेव्हा पायऱ्या नव्हत्या, तेव्हा जुना रस्ता होता. इथून लोक सगळी वरती जायची दगडांवरून. आता पायऱ्या बनवल्या त्याच्यामुळे टेन्शन नाही. जास्त नाही पायऱ्या, थोड्याच आहेत. 10 मिनिटांवरती. हे मॅडम दमले आमची लगेच. अर्धे की नाही चढलो अजून. चला चला, ऊन वाढत चाललंय. बघा अर्धे की पोचलो, थोडाच बाकी आता. पोचलो वरती. व्ह्यू बघा इथून किती भारी आहे, मस्त पैकी. नक्की आहे, पांडवकालीन मंदिर आहे. चलो पोचलो आम्ही. खोल लॉक खोल. चल हे बघा आताच देवलातून उघडला ना, आई आहे बोलायला लागली. काय रे बहिणी जायची. पोचलो आम्ही आतमध्ये. ही बघा कऱ्याची आई. देवीला जरा कापूर आरती करू आल्या होत्या. इथून पुढे यश आणि दक्ष आपल्याला थोडी माहिती देणार आहे.
जसं उरणमध्ये एकविराईच्या मोराकोलीवाड्याच्या मंदिराचा इतिहास आहे की देवीचे पायाचे ठसे उमटलेले, तसा एक मिनिट तुम्हाला दाखवतो. इथूनच रस्ता आहे, पण रिस्की आहे थोडा जायला, एकदम चिपकून आहे, डोंगराला चिपकून जावं लागतंय. इथे पुढे वरती जेव्हा पांडवकालीन मंदिर बांधताना पांडव इथं आलेले तेव्हा भीमाच्या पायाचे पण ठसे आहेत वरती, आणि वाघाची गुफा आहे वरती. जायला चान्स ना पण तिथं भावाच्या भारी दिसलं असतं. आणि देवीच्या बाजूलाच इथं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जेव्हा देवीची स्थापना होते तेव्हा इथून दुधाची, देवीच्या अभिषेकासाठी दुधाची एक धार येते. हा चमत्कार आहे इथला खैराची देवी. चला, फायनली आता देवीचा पण दर्शन झाला, सर्व माहिती मी तुम्हाला दिली. आता निघूया आपण. कुठे? घरी. चला निघूया. आणि निघता निघता तुम्हाला इथून मुंब्रा कौसा गावचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो ते. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.